मी नाही पडली. पण या निवडणुकीमध्ये म्हणजे सगळ्यांनाच आता एकतर तुम्ही लोकसभा लढा असं पवार साहेबांच्याकडून आलं का तुमच्या कोणी त्यांच्याकडे इच्छा तुमची सांगितली, काय झालं ते एक जाणून घ्यायचं. पण त्याच्यापेक्षा की निलेश लंके अजित पवारांना सोडून परत पवार साहेबांकडे जाणार हे फार सगळ्या राष्ट्रवादीच्या काय सगळ्याच लोकांसाठी फार धक्कादायक होतं. तर व्यक्तिशः तुम्हाला तो जो तुमचा गुंता होता की इकडे अजित पवार आणि इकडे शरद पवार, तर तो कसा तुम्ही सोडवला? गुंत्याचा राजकारणात शब्दाला महत्त्व असतं, शब्दाला किंमत असते. तुम्ही राजकारणात आहे ना, तुम्ही काही करू नका, शब्द पाळा. शब्द पाळल्यानंतर लोक विश्वास ठेवतात. हे नंतरच्या 2.5-3 वर्षांनी राज्यात महायुती आली सत्तेत, बरोबर आहे ना. महायुती येण्याच्या आधी ज्यावेळेस महाविकास आघाडीत आम्ही होतो त्यावेळेस मला ज्यावेळेस जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली का विखे कुटुंबाच्या विरोधात निलेश लंके टप देऊ शकतो, हे ज्यावेळेस परिस्थिती झाली आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते मंडळी महाराष्ट्रात उमेदवारांच्या शोधात होते, तर त्यावेळेस त्यांना असं रिपोर्टिंग झाली अनेक मीडियाच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या काही प्रिंट मीडिया असो, डिजिटल मीडिया असो, काही समाजात चांगलं काम करणाऱ्या काही घटकांकडून, विचारवंतांकडून ज्यावेळेस आढावा झाला तर त्यावेळेस असं लक्षात आलं की नगर जिल्ह्यात निलेश लंके या कुटुंबाच्या विरोधात लोकसभेची निवडणूक चांगल्या पद्धतीने लढू शकतो आणि जिंकू शकतो. मग पक्षाचे नेते म्हणून त्यावेळेस राज्यामध्ये ती जागा राष्ट्रवादीकडनं, त्यावेळेस अजितदादा पवार साहेब आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून यांनी मला बोलून मला म्हणले का निवडणुकीला तुला तयारीला सामोरं जावं लागेल, निवडणूक लढावं लागेल. म्हणलं माझी आमदारकीत चांगली, म्हणलं मला कुठं या फांदात पाडीत हा. मी थोडं त्यांना असं बायपास करायचा, बायपास करायचा. खरंच आपलं मनात नव्हतं? नाही, खरंच करायचं होतं मला. ती निवडणुकीत लढवायची नव्हती. म्हणलं मला नका राव फांदात पाडू. तर दादांशी बोलायला, दादांना पण बोललो मी. पण मग जयंत पाटील एक दिवस परत ते मला असे 2-3 वेळा मला नाही ना तुलाच लढावं लागेल. एक दिवस मला पवार साहेबांनी बारामतीला भरवलं आणि त्यावेळेस माझ्याबरोबर आमचे जिल्हा अध्यक्ष फाळके तात्या, त्यांना आणि मला दोघांना आम्हाला पवार साहेबांनी बारामतीला बोलवलं. तर पवार साहेबांनी मला सांगितलं अरे तुला निवडणुकीला लढावं लागेल. मी म्हणलं साहेब नको, आपलं काम नाही ते लोकसभा, ते लोक लय मोठे आहेत, आपलं बरं आहे आमदारकी. साहेब मला म्हणले ही निवडणूक मला असं हात केला आणि अशी करायची. अच्छा, असाच हात होता साहेबांचा. म्हणजे एका बाजूला मोठी हस्ती, मोठी परंपरा आणि एका बाजूला फाटका माणूस. मी म्हणलं ठीक आहे साहेब, पण नको म्हणलं, मला नको म्हणलं. साहेब म्हणलं तुमच्या नशिबाने माझ्यासारख्याला आमदारकी मिळाली साहेब, हेच लय झालं म्हणलं. तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो हेच लय झालं. काय म्हणलं उद्या काय लय तुमच्या पुढं काय आम्हाला, उद्या तुम्ही म्हणले तर आमदारकीचा पण राजीनामा देऊन टाकू म्हणलं. काय मी काय लय मला पदाबिदाचं काय नाही. मग साहेब म्हणले माझ्यासाठी आमदारकीचा राजीनामा देतो ना, मग आता माझ्यासाठीच लोकसभा लढव म्हणले. काय म्हणले लोकसभा लढव माझ्यासाठी ते म्हणले. आमचे ते फाळके तात्या पण मला विधानसभेपासून मला त्यांनी चांगली मदत केली मला फार पहिल्या दिवसापासून. ते दोघं होते आणि मग त्या दोघांच्या शब्दाबाहेर मला काय जाता येईना. मी म्हणला ती साहेब म्हणला कसं नाही म्हणायचं ना. शेवट त्यांनी मला थोडी भावनिक साथ घातली. मग म्हणलं हा ठीक आहे साहेब. आणि मग ते जरा थोडं वातावरण सुरू झालं. मग आमचं जे आपलं फिरायचं होतं ते मग थोडं उद्देशाने फिरायला लागलो. पण थोडं कुणी विचारलं तर काय आपल्याला काय लोकसभा नाही लढवायची बा, आपलं काही काम आहे का, असं थोडं डायव्हर्ट करत जायचं. पत्रकार असू नाही तर तुमचे कुणी असू आपलं. पण साहेबांनी शब्द घेतला. पण नंतर ती अचानकच महायुती झाली. म्हणजे महायुती झाली त्यावेळेस मी आमच्या श्रीगोंदा तालुक्यात असं लोकांच्या सुखादुःखात फिरणं, मग मी माझ्या मतदारसंघात फिरणं कमी केलं, बाहेर जास्त केलं. तर म्हणलं आता लढायचंच म्हणलं होतं, तयारी तर करावं लागेल ना. उद्या जाऊन द्या काय होईल ते, उद्या लईच परत हट्टच केला तर मग कपडे काढले होतं, लढावं लागेल ना म्हणलं. मग आपलं तयारी तर करावं लागेल ना. आणि असं फिरत असताना मी संध्याकाळी सुप्याला गेस्ट हाऊसला आलो. आम्ही मिटिंगा होत्या काही. मला दादांचा फोन आला, अरे तू कुठं आहे? मी म्हणलं मी मतदारसंघात. का हो दादा? ते म्हणले उद्या ये म्हणले. कुठं? ये म्हणले मुंबईला. म्हणलं हा येतो. आम्हाला वाटलं त्यावेळेस आधी मेळावा झाला होता पक्षाचा,
म्हणलं प्रदेशाध्यक्षाचा विषय असू शकतो काहीतरी. मला परत तास दीड तासांनी तुम्हाला phone आला. प्रदेशाध्यक्ष होऊ आपण असं वाटत होतं? नाही 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 प्रदेशाध्यक्षाचा विषय असू शकतो म्हणलं, एखाद्या बदलाचा बरं, विषय बरं. असो. आपल्याला काय वाटत नाही, मला काहीच वाटत नाही. मला हेच मिळाले, हेचले फोनच मिळाले. म्हणजे त्यांनी बोलावलं परत. मला एक अर्धा एक तासांनी फोन आला. मी लायला मग मला दुसऱ्या दिवशी लय लग्न होते, 50-60 लग्न होते. ते सगळे सोडून मी आलो. सकाळ सकाळ माझ्या डोक्यात होतं. रात्रीच आम्ही निघलो. सकाळ सकाळ जायचं, दादांना नमस्कार घालायचं आणि निघून यायचं. म्हणलं काय असं ते आपलं परत संध्याकाळच्या कार्यक्रमाला जॉईन म्हणलं. तिथं गेल्यानंतर आत एंट्री केल्या मला भुजबळ साहेब दिसले, वळसे पाटील साहेब दिसले, मुश्रीफ साहेब दिसले, हे सगळे आणि प्रफुल्ल पटेल पण दिसले. हे सगळे दिसल्यामुळे आम्हाला वाटलं हे पक्षाचा काहीतरी निर्णय दिसतोय बा. मग आम्ही एक दोन जणांना विचारलं, म्हणणार काय भानगडी. त्यांना काही कळानं म्हणले काय भानगडी. म्हणलं जाऊ द्या काहीतरी आपल्या पक्षाचा निर्णय असू द्या. पक्षाने काही निर्णय घेतला आपल्या पक्षाबरोबर राहायचं. आणि मग आम्ही मागं जाऊन नाश्ता पण केला. ज्यावेळेस आम्ही गाड्या बोलावल्या, मग आम्हाला नंतर गाड्या बोलावल्या ना आम्हाला नाही, नंतर मला दादांनी बोलून घेतलं. म्हणलं असं असं आपल्याला निर्णय घ्यायचा. म्हणलं काय आता शेवट नेता असतो ना. म्हणलं ठीक आहे तुम्ही निर्णय घेतला तर आम्हाला काय शेवट आहे का नाही, तुमच्या पुढं थोडं जाता येते. आम्ही गाडीत बसलो, यायला लागलो. वळसे पाटील माझ्या शेजारी. मी म्हणलं साहेब बी काय भानगड चालली नेमकं. त्यांनी काय नाही चल म्हणले. काय म्हणले चल म्हणले. आम्ही गेलो होतो, मी माझ्याबरोबर काय आमदार होते. आम्ही आत बसल्यानंतर दादा तिथं